Good afternoon everybody. Today we are going to Basic Science Chemistry lecture number 23. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला चॅप्टर सेकंड हा स्टार्ट करायचा आहे. चॅप्टर सेकंडचं नाव काय आहे? मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तर हा सेकंड चॅप्टर स्टार्ट करायचा आपल्याला. लास्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केलं आहे. चॅप्टर सेकंड आहे मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्यामध्ये फर्स्टली करोजन म्हणजे काय? तर मराठीमध्ये करोजन म्हणजे जो काही लोखंडावरती गंज चढतो त्या क्रियेला काय म्हणतात? करोजन. तर मेटलवरती जे काही रेड लेअरचा तर रेड लेअर तयार होतो त्या क्रियेला काय म्हणतात? करोजन. तर फर्स्टली डेफिनेशन बघूया करोजनची. करोजन इज द डिटोरेशन ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ मेटल अँड alloy in the presence of environment by chemical or electrochemical reaction. तर डेफिनेशन काय करोजनची? करोजन इज द डिटोरेशन or destruction of metal and alloy in the presence of environment by chemical or electrochemical reaction. तर करोजन म्हणजे जे काय मेटलचं डिटोरेशन ऑफ डिस्ट्रक्शन होतं, म्हणजे मेटल काय होतो? ब्रेक होतो. या क्रियेमध्ये मेटल ब्रेक होऊन त्यामध्ये मेटलवरती किंवा अलॉयवरती जे काही त्याच्यावरती लेअर तयार होतो त्या प्रोसेसला काय म्हणतात? करोजन. करोजन ही प्रोसेस कशावरती घडते? जास्त करून जे काही मेटल अँड अलॉय असतात एन्व्हायरमेंटमध्ये त्यावरती ही करोजन प्रोसेस घडून येते. त्यामध्ये करोजन कॅन बी क्लासिफाईड इंटू डिफरंट वेज सच ॲज corrosion are mainly divided into two main types. First one is dry corrosion, second one is wet corrosion. Dry corrosion also known as atmospheric corrosion or chemical corrosion, and wet corrosion is also known as electrochemical or humus corrosion. आपण बघतोय बघा corrosion म्हणजे काय? डिटोरेशन ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ मेटल अँड alloy इन द प्रेझेन्स ऑफ इन्व्हायरमेंट बाय केमिकल ऑर इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. तर करोजन म्हणजे काय ते बघितलं आपण. मेटलचं डिस्ट्रक्शन ऑर डिटोरेशन होतं. आणि त्यानंतर मेटलचं क्लासिफिकेशन आहे. मेटल हा करोजन हा दोन भागामध्ये डिवाइड झालेला आहे. त्यामध्ये ड्राय करोजन अँड वेट करोजन हे दोन टाईप्स आहेत त्याचे करोजनचे. त्यापैकी आपल्याला वन बाय वन डिटेल स्टडी करायचे. त्यामध्ये फर्स्ट टाईप्स आहे करोजनचा ड्राय करोजन. इन ड्राय करोजन ऑल्सो नोन एज ॲटमॉस्फेरिक करोजन. ड्राय करोजनला दुसरं नाव काय? ॲटमॉस्फेरिक करोजन. इन ड्राय करोजन और ऑक्सिडेशन ऑकर्स वेन ऑक्सिजन इन द एअर रिॲक्ट्स विथ मेटल विदाउट द प्रेझेन्स ऑफ लिक्विड. तर ड्राय करोजनमध्ये काय होतं? ड्राय करोजन और ऑक्सिडेशन ऑकर्स वेन ऑक्सिजन इन द एअर रिॲक्ट्स विथ मेटल विदाउट द प्रेझेन्स ऑफ लिक्विड. ड्राय करोजन कोठे घडते? इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट असतो त्या ठिकाणी काय होते? ड्राय करोजन घडून येते. कशावरती? मेटल किंवा अलॉयवरती. तर ड्राय करोजन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनच्या मध्ये घडून येते. इन केमिकल और ड्राय करोजन ऑकर्स मेनली ड्यू टू द direct action of environment or atmospheric gases like oxygen, sulfur dioxide, H2S or halogen. जे काही केमिकल और ड्राय करोजन कसे त्या एन्व्हायरमेंटवरती जे काही गॅसेस प्रेझेंट असतात एन्व्हायरमेंटमध्ये जे कोणते? ऑक्सिजन, सल्फर डायऑक्साईड, H2S अँड हॅलोजन यासारखे जे काही गॅसेस प्रेझेंट असतात ते डायरेक्टली मेटलवरती अटॅक करतात आणि ड्राय करोजन घडून आणतात. Oxidation corrosion brought about by oxygen at low and high temperature on metal, usually in absence of moisture. जे काही ऑक्सिडेशन करोजन आहे जे काही ऑक्सिजनच्या कमी किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये कमी किंवा जास्त टेम्परेचर त्या मेटलवरती अटॅक करतात आणि त्यामध्ये ड्राय करोजन घडून येते. कशामध्ये? ऑक्सिडेशन करोजन ब्राउट अबाउट ऑक्सिजन ॲट लो अँड हाय टेम्परेचर. जे काही ऑक्सिजन हा
कमी किंवा जास्त टेम्परेचरला त्या मेटलवरती अटॅक करतो आणि ड्राय करोजन त्यामध्ये घडून येते. ॲट ऑर्डिनरी द रिॲक्शन दॅट ऑकर्स ड्युरिंग ऑक्सिडेशन करोजन, जे काही ऑक्सिडेशन टाईपचं करोजन, ड्राय करोजन हे काय त्यामध्ये ऑक्सिडेशन टाईपचं करोजन घडून येते. त्यामध्ये ऑक्सिडेशन टाईपची रिॲक्शन दाखवली बघा. 2 metal gives 2 Mn plus 2 electron. When oxidation takes place at surface of metal, it forms a metal oxide layer on surface which prevents further oxidation. This layer is called as scale. जे काय ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये काय होतं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, त्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन होतात. कशात, ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये. जे काय ड्राय करोजन त्याचा टाईप बघायचा आपल्याला, कोणता, ऑक्सिडेशन करोजन. जी काही ऑक्सिडेशन करोजन आहे ती रिॲक्शन कुठे घडून येते, रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन करोजन ही रिॲक्शन ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये घडून येते. त्यामध्ये बघा, सम ऑफ द मेटल डायरेक्टली रिॲक्ट विथ ऑक्सिजन इन द ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर. जे काही मेटल आहे त्याच्यावरती ऑक्सिजन त्याच्यावरती डायरेक्टली अटॅक करतो. कशामध्ये, ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर. मॉइश्चरच्या ॲब्सेन्समध्ये ऑक्सिजन मेटलवरती अटॅक करतो आणि ऑक्सिडेशन करोजन घडून येते. त्यामध्ये रिॲक्शन बघा, 4Ap + 3O2 = 2Fe2O3. यामध्ये जे काही 4 आयर्न मेटल आहे त्यामध्ये जे काही 3 ऑक्सिजन मेटल ॲड केले जातात. त्यामध्ये आयर्नवरती ऑक्सिजन अटॅक करतं. कशामध्ये, ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर, आणि त्यापासून काय होतात, आयर्न ऑक्साईड्स हा प्रोडक्ट फॉर्म होतो. म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी घडते, तुमच्या लक्षात आले की जे काही आयर्न तो काही मेटल आहे त्याच्यावरती ऑक्सिजन अटॅक करतो आणि त्यापासून ऑक्सिडेशन करोजन घडून येते, ऑक्साईड्स फॉर्म होतो. या रिॲक्शनमध्ये बघा, 4 आयर्न मेटल त्याच्यावरती ऑक्सिजन ॲटम त्याच्यावरती अटॅक करतात. कशावरती, 4 आयर्न मेटलवरती 3 ऑक्सिजन मेटल अटॅक करतात आणि त्यावरून प्रोडक्ट फॉर्म होतो कोणता, आयर्न ऑक्साईड्स. अशा प्रकारे ऑक्सिडेशन करोजन रिॲक्शन घडून येते. त्यामध्ये अल्कलाइन अर्थ मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन ॲट रूम टेम्परेचर अँड फ्रॉम करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स, वाईल सम मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन ॲट हायर टेम्परेचर. जे काही अल्कलाइन अर्थ मेटल आहे, फर्स्टली अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे काय, जे काही पेरियोडिक टेबल आहे बघा, त्यामध्ये एस ब्लॉक आहे, त्यामध्ये 2 सिरीज आहे. एस ब्लॉकमध्ये 2 सिरीज आहे, ग्रुप फर्स्ट एलिमेंट अँड ग्रुप सेकंड एलिमेंट. त्यामध्ये ग्रुप फर्स्टमध्ये काय, ते काय टोटल एलिमेंट ते काय अल्कली मेटल, अँड ग्रुप सेकंडमध्ये जे काही टोटल एलिमेंट आहे ते काय अल्कलाइन अर्थ मेटल. जे काही ऑक्सिडेशन करोजन घडून येते ते कशावरती, जास्त करून जे काय अल्कलाइन अर्थ मेटल एस ब्लॉकमधील त्याच्यावरती काय ऑक्सिजन मोलिक्यूल अटॅक करतो आणि त्यापासून ऑक्साईड्स फॉर्म होतो आणि करोजन घडून येते. त्यामध्ये बघा रिॲक्शनमध्ये मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन = 2 मॅग्नेशियम ऑक्साईड. यामध्ये जे काही मॅग्नेशियम हा अल्कलाइन अर्थ मेटल आहे त्यावरती ऑक्सिजन अटॅक करतो आणि मॅग्नेशियम ऑक्साईड्स फॉर्म करतो. त्या क्रियेला काय म्हणतात, ऑक्सिडेशन करोजन. मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम आर नॉट ऑक्सिडाइज ॲज दे आर नोबेल मेटल. जे काही नोबेल मेटल आहे, कोणतं आहे, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम यांसारखे मेटल काय, यांसारखे मेटलला काय म्हणतात, नोबेल मेटल. पण ते नोबेल मेटल असल्यामुळे त्याचं करोजन होत नाहीत. तुम्ही बघितलेलं आहे का कधी सोने, चांदी, प्लॅटिनम यांचं करोजन झालेलं, तर नाही. जे काही नोबेल मेटल त्यांचं करोजन होत नाही. नेक्स्ट पॉईंट काय बघायचा, नेचर ऑफ ऑक्साइड्स फॉर्म. ऑक्साइड्स म्हणजे काय, जे काही मेटल ऑक्सिजनचे रिॲक्ट होऊन जे काही प्रोडक्ट फॉर्म होतं त्याला काय म्हणतात, ऑक्साइड्स प्रोडक्ट. यामध्ये बघा रिॲक्शन, इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन फर्दर ऑक्सिडेशन करोजन प्रोसेस. जे काही ऑक्सिडेशन करोजन प्रोसेस त्यामध्ये रिॲक्शन बघा, मेटल प्लस ऑक्सिजन गिव्ज मेटल ऑक्साइड्स इन ऑक्सिडेशन रिॲक्शन. यामध्ये जे काही मेटल
वरती ऑक्सिजन रिॲक्ट होतो आणि जो काय प्रोडक्ट फॉर्म होतो कोणता, मेटल ऑक्साईड्स. त्यामध्ये कोणती रिॲक्शन घडून येते, ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय समजले की तुम्हाला, जे काही अल्कलाईन अर्थ मेटल आहे त्याच्यावरती ऑक्सिजन हा त्याच्यावरती अटॅक करतो. कशावरती, अल्कलाईन अर्थ मेटलवरती, आणि त्याच्यापासून ऑक्साईड्स प्रोडक्ट फॉर्म करतो. त्या क्रियाला काय म्हणतात, ऑक्सिडेशन करोजन रिॲक्शन. त्यामध्ये टाईप्स ऑफ ऑक्साईड्स फिल्म बघायचं आपल्याला. तर ऑक्साईड्स फिल्म्स देअर आर 3 मेन टाईप्स, स्टेबल, अनस्टेबल अँड होलाटाईल्स. जे काही ऑक्साईड्स फिल्म आहे त्याचे 3 मेन टाईप्स आहे. कोणकोणते, स्टेबल, अनस्टेबल अँड होलाटाईल्स. त्यामध्ये स्टेबल फिल्म असं divided into 2 main types. First one is porous and second one is non-porous. जे काही ऑक्साईड्स फिल्म आहे त्यामध्ये स्टेबल फिल्मचे काही 2 टाईप्स आहे. कोणते मेन, पोरस अँड नॉन पोरस. यामध्ये जे काही टाईप्स ऑफ ऑक्साईड्स फिल्म आहे हे आपल्याला 1 by 1 स्टडी करायचे. यामध्ये when the oxides film form is, जे काही ऑक्साईड्स फिल्ममध्ये फर्स्ट टाईप बघायचा आपल्याला, स्टेबल लेअर. A stable layer is fine grained in structure and can get adhered tightly to the parent metal surface. स्टेबल लेअर कसं फॉर्म होतो, जे काही स्ट्रक्चर आहे कोणतं, ग्रँडेड स्ट्रक्चर अँड ॲडेड टाईटली टू द पॅरेंट मेटल. जे काही पॅरेंट मेटल सरफेसवरती ग्रँडेड फाईन ग्रँडेड स्ट्रक्चर फॉर्म होतो त्या क्रियाला काय म्हणतात, स्टेबल लेअर. जे काही मेटलवरती एक स्टेबल लेअर फॉर्म होतो त्या प्रोसेसला काय म्हणतात, स्टेबल लेअर. स्टेबल लेअर आर डिवायडेड इंटू 2 मेन टाईप्स, पोरस अँड नॉन पोरस. फर्स्ट वन इज नॉन पोरस लेअर. सच ए लेअर विल बी impervious in nature and hence behaves as protective coating, thereby shielding the metal surface. जे काही स्टेबल लेअर आहे 2 भागामध्ये डिवाइड होते, नॉन पोरस लेअर अँड पोरस लेअर. त्यामध्ये नॉन पोरस लेअरमध्ये बघा जे काही लेअर आहे ते कसं आहे, इम्प्रिव्स टाईपचं नेचर आहे त्याचं. त्या नॉन पोरस लेअरचं नेचर कसं आहे, इम्प्रिव्स टाईपचं नेचर. त्यामध्ये जे काही ते लेअरमुळे मेटलवरती काय होतं, प्रोटेक्टिव्ह कोटिंग होतं आणि शिल्डिंग द मेटल सरफेस. जे काही मेटल सरफेसवरती शिल्डिंग म्हणजे त्याच्यावरती मेटल सरफेसवरती जे काही गुंडाळलेलं असतं तो लेअर तो मेटलचं संरक्षण करतं. कोणतं, नॉन पोरस लेअर. त्यामध्ये एक्झाम्पल बघा नॉन पोरस लेअरचे, ॲल्युमिनियम, टीन, लीड, कॉपर हे काय नॉन पोरस लेअरचे एक्झाम्पल आहे. मेटल फॉर्म स्टेबल ऑक्साईड्स लेअर ऑन सरफेस दस प्रिव्हेंटिंग फर्दर ऑक्सिडेशन. जे काही ॲल्युमिनियम, टीन, लीड, कॉपर यांसारखे जे काही मेटल आहे ते काय करतात, मेटलवरती स्टेबल ऑक्साईड्स लेअर फॉर्म करतात आणि त्यापासून काय होतं, प्रिव्हेंटिंग फर्दर ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनपासून त्याचं संरक्षण होतं. कशाचं, मेटलचं. कशामुळे जे काही नॉन पोरस टाईपचं लेअर फॉर्म करतात ते मेटल. सेकंड टाईप बघायचा आपल्याला स्टेबल लेअरचा, पोरस लेअर. इन पोरस लेअर बिटवीन कंटेनिंग पोर अँड क्रॅक्स. फर्स्टली पोर्स मीन्स जे काही मेटल्सवरती छिद्रे आणि क्रॅक्स जे काही तडा जातात मेटलला ते त्याच्यावरती त्या लेअरमध्ये मेटलला पोर म्हणजे छिद्रे पडते पोरस लेअर प्रोसेसमध्ये. इन सच अ केस द ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन हॅज ॲक्सेस टू द underlying surface of the metal through the pores or cracks of the layer. Therefore corrosion continues until the entire metal is converted to the its oxides. जे काही पोरस लेअर फॉर्म होतो त्यामुळे काय होतं, मेटलचं कन्वर्जन हे कशात होतं, ऑक्साईड्समध्ये. मेटलवरती ऑक्सिजन अटॅक करून त्याचं कन्वर्जन कशात होतं, मेटल ऑक्साईड्समध्ये. जे काही पोरस लेअर फॉर्म होण्याच्या प्रोसेसमध्ये काय होतं, मेटलचं कन्वर्जन कशात होतं, ऑक्साईड्स फॉर्ममध्ये. त्यामध्ये एक्झाम्पल बघा पोरस लेअरचं. इन पोरस लेअर आयर्न वेन अटॅक बाय H2S ॲट हाय टेम्परेचर फ्रॉम्स पोरस APS लेअर. यामध्ये जो काही आयर्न मेटल आहे अल्कली आयर्न मेटल जर घेतला तर त्याच्यावरती काय H2S गॅस आहे का हा हाय टेम्परेचरला त्याच्यावरती अटॅक करतो. कशावरती, आयर्न मेटलवरती. आणि त्यामुळे काय होतं, त्यामध्ये ऑक्सिडेशन करोजन घडून येतं आणि APS आयर्न सल्फर यासारखा ऑक्साईड्स फॉर्म होतो. कशामुळे, त्यामध्ये आयर्नवरती
H2Sचं अटॅक होऊन त्यामध्ये ऑक्साईड्स फॉर्म होतो. कोणता ऑक्साईड्स? आयर्न, सल्फर हा ऑक्साईड्स फॉर्म होतो. कशामध्ये? त्यामध्ये पोरस लेअर प्रोसेसमध्ये. हे कशाचं एक्झाम्पल बघितलं आपण? पोरस लेअरचं. ऑक्साईड फिल्मचा फर्स्ट टाईप बघितला आपण स्टेबल लेअर, त्यामध्ये पोरस आहे, नॉन पोरस लेअर. सेकंड टाईप बघायचा अनस्टेबल लेअर. इन अनस्टेबल लेअर बिटवीन द ऑक्साइड्स लेअर फॉर्म इज डिकम्पोजेस बॅक इन टू मेटल अँड ऑक्सिजन. अनस्टेबल प्रोसेसमध्ये काय होतं? जो काय ऑक्साइड्स लेअर आहे त्याचं डिकम्पोजिशन कशात होतं? पुन्हा तो मेटल अँड ऑक्सिजन त्याच्यापासून सेपरेट केले जातात. कशामध्ये? अनस्टेबल लेअरमध्ये जो काही ऑक्साइड्स फॉर्म झालेला असतो त्याचं कन्वर्जन मेटल अँड ऑक्सिजन ते सेपरेट केले जातात अनस्टेबल लेअरमध्ये. Consequently, oxidation corrosion is not possible in such case. जे काय ऑक्सिडेशन करोजन घडून येते काय? मेटलवरती ऑक्सिजन अटॅक करून ऑक्साईड्स फॉर्म होतो. ही प्रोसेस ही प्रत्येकासाठी पॉसिबल नसते. काय? ऑक्सिडेशन करोजन. त्यासाठी वेगवेगळे प्रोसेस दिलेले आहे ऑक्सिडेशन करोजन सोडून. त्यामध्ये एक्झाम्पल बघा, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम अँड डू नॉट अंडरगो ऑक्सिडेशन करोजन. आपण बघतोय बघा, जे काही सोने, चांदी, प्लॅटिनम यांसारखी जे मेटल आहे त्याच्यावरती ऑक्सिडेशन करोजन घडतं का? नाही, त्याच्यावरती गंज चढत नाही. दे डू नॉट अंडरगो ऑक्सिडेशन करोजन. नेक्स्ट आहे नेचर ऑफ मेटल ऑक्साईड्स लेअर. जे काही मेटल ऑक्साईड्स लेअर फॉर्म होतात ते त्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहे. फर्स्ट वन बघायचं आपल्याला स्टेबल फिल्म. इन स्टेबल फिल्म अँड इम्प्रिव्हियस लेअर इज फॉर्म विच चेक्स फर्दर ऑक्सिडेशन करोजन. जे काय स्टेबल फिल्म म्हणजे काय? तर त्यावरती मेटलवरती जो काही इम्प्रिव्हियस टाईपचा लेअर, थिन लेअर फॉर्म होतो त्या प्रोसेसला काय म्हणतात? स्टेबल फिल्म. त्यामध्ये एक्झाम्पल बघा, ऑक्साईड्स फिल्म्स ऑन ॲल्युमिनियम, टीन, लीड, कॉपर. जे काही ॲल्युमिनियम, टीन अँड कॉपर, लीड यांसारखे जे काही मेटल आहे त्यांचं करोजन, ऑक्सिडेशन करोजन होऊन मेटलवरती थिन लेअर फॉर्म होतो. कशामध्ये? त्यालाच काय म्हणतात? स्टेबल फिल्म. तर स्टेबल फिल्ममध्ये एक्झाम्पल काय आहे? ऑक्साईडचे ॲल्युमिनियम, टीन, लीड अँड कॉपर. सेकंड टाईप्स बघायचं आपल्याला अनस्टेबल फिल्म. जे काय फिल्मचे टाईप बघतो आपण नेचर ऑफ मेटल ऑक्साईड्स लेअर. त्यामध्ये फर्स्ट बघितलं स्टेबल फिल्म, सेकंड अनस्टेबल फिल्म. इन अनस्टेबल फिल्म रिॲक्शन बिटवीन मेटल ऑक्साईड्स टू गिव्ज मेटल प्लस ऑक्सिजन. तर अनस्टेबल फिल्ममध्ये काय होतं? जे काही मेटल ऑक्साईड्स फॉर्म झालेलं आहे ऑक्सिडेशन करोजन रिॲक्शनमध्ये त्यापासून मेटल अँड ऑक्सिजन हे सेपरेट केले जातात. कशात? अनस्टेबल फिल्ममध्ये. यामध्ये बघा जे काय दिलेलं आहे बघा, मेटल ऑक्साईड्स, त्यावरून जे काही मेटल अँड ऑक्सिजनचे दोन लेअर आहे ते त्यावरून मेटल ऑक्साईड्सचा डिकम्पोज केला जातो. त्यामध्ये एक्झाम्पल काय दिलं त्यांनी? गोल्ड अँड सिल्वर. सेकंड टाईप बघितला आपण अनस्टेबल लेअर. थर्ड बघायचं आपल्याला होलाटाईल लेअर. होलाटाईल म्हणजे काय? इव्हॅपरेट होणारा म्हणजे उडून जाणारा, त्याला काय म्हणतात? होलाटाईल. तर इन होलाटाईल लेअर बिटवीन द ऑक्साइड्स लेअर फॉर्म इन होलाटाईल इन नेचर अँड इव्हॅपरेट्स ॲज सून ॲज इट फॉर्म. तर होलाटाईल लेअर कसा फॉर्म होतो? जो काही नेचरमध्ये इव्हॅपरेट ॲज सून, जो काही होलाटाईल लेअर होतो तो इन्व्हायरमेंटमधून इव्हॅपरेट होतो. मेटलवरती होलाटाईल लेअर फॉर्म होतो आणि तो इव्हॅपरेट पण होतो. दे आर बाय लिव्हिंग द अंडरलिंग मेटल सरफेस एक्सपोज फॉर फर्दर अटॅक्स. जे काही मेटल सरफेसवरती जे काही वेगवेगळे गॅसेस अटॅक करतात त्यावरून त्याच्यावरती काय होतं? होलाटाईल लेअर फॉर्म होतो. दिस कॉजेस रॅपिड कंटिन्यूस करोजन. त्यामुळे इन्व्हायरमेंटमधील जे काही मेटलवरती गॅसेस अटॅक करतात त्यावरून त्याच्यावरती होलाटाईल लेअर फॉर्म होतो आणि त्यामुळे ते काय होतं? कंटिन्युअस करोजन रॅपिडली घडून येते त्यामध्ये आणि होलाटाईल लेअर फॉर्म होतो. त्यामध्ये लिडिंग टू एक्सेसिव्ह करोजन. त्यामध्ये करोजन हे मोठ्या प्रमाणात घडून येते. कशामुळे? त्यामध्ये होलाटाईल लेअर फॉर्म झाल्यामुळे. त्यामध्ये होलाटाईल लेअरचे एक्झाम्पल बघा, मॉलिब्डेनम,
फॉर्म्स होलाटाईल मॉलिब्डेनम ऑक्साईड्स लेअर. जे काही मॉलिब्डेनम मेटल आहे त्याच्यावरती काय गॅसेस, इन्व्हायरमेंटमधील गॅसेस अटॅक करतात आणि काय होतात त्याच्यापासून त्याचं ऑक्सिडेशन करोजन होऊन त्याच्यावरती होलाटाईल लेअर फॉर्म होतो आणि त्याचं कन्व्हर्जन काय होतं, मॉलिब्डेनमचं कन्व्हर्जन कशात होतं, मॉलिब्डेनम ऑक्साईड्स MoO3 लेअर. त्याच्यावरती MoO3 टाईपचा मेटलचा होलाटाईल लेअर फॉर्म होतो. कशावरती, मॉलिब्डेनम मेटलवरती. थर्ड पॉईंट काय बघितलं आपण, होलाटाईल लेअर. तर होलाटाईल लेअर म्हणजे काय, इव्हॅपरेट होणारा लेअर. त्यामध्ये सेकंड बघायचं आपल्याला होलाटाईल फिल्म. इन होलाटाईल फिल्म ऑक्साइड्स लेअर होलाटाइजेस लिव्हिंग द अंडरलाईंग मेटल सरफेस फॉर फर्दर अटॅक्स. तर होलाटाईल फिल्म म्हणजे काय, जे काही ऑक्साइड्स लेअर आहे होलाटाईल प्रोसेसनी त्यावरती जे काही मेटलवरती जो काय ऑक्साइड्स लेअर फॉर्म होतो तो काय होतो, लिव्हिंग द अंडरलाईंग मेटल. तो मेटलवरून निघून जातो. लिव्हिंग होतो म्हणजे तो मेटलवरून इव्हॅपरेट होतो. कशामध्ये, होलाटाईल फिल्ममध्ये. मेटल सरफेसवरती जो काही लिव्हिंग तो होलाटाईल टाईपचा लेअर आहे तो काय होतो, लिव्हिंग होतो म्हणजे निघून जातो. त्यामध्ये एक्झाम्पल बघा, मॉलिब्डेनम ऑक्साईड्स इज होलाटाईल. जो काही मेटल मॉलिब्डेनम मेटलवरती मॉलिब्डेनम ऑक्साईड्स टाईपचा जो काही होलाटाईल लेअर फॉर्म होतो तो इव्हॅपरेट होतो. त्याच प्रोसेसला काय म्हणतात, होलाटाईल फिल्म. त्यामध्ये डायग्राममध्ये बघा, जो काही मॉलिब्डेनम मेटल आहे त्याच्यावरती ऑक्सिजनचा अटॅक होतो आहे आणि त्याच्यावरती होलाटाईल फिल्म त्याच्यावरती फॉर्म होतो आणि जो काही त्यानंतर तो मेटल ऑक्साईड्स होलाटाईज. यामध्ये बघा मेटल ऑक्साईड्स होलाटाईज. जो काही मेटल ऑक्साईडचा लेअर आहे तो इव्हॅपरेट होतो. नेक्स्ट बघायचं आपल्याला पोरस फिल्म. इन पोरस फिल्म ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन हॅव असेस टू द अंडरलाईंग सरफेस ऑफ मेटल. पोरस फिल्ममध्ये काय होतं, जे काही ॲटमॉस्फेअरमधील जे ऑक्सिजन आहे त्यावरून त्याच्यावरती मेटलला काय होतात, स्मॉल छिद्रे पडतात. कशामुळे, पोर पडतात. कशामुळे, त्यामध्ये ॲटमॉस्फेअरिकमध्ये जे काही ऑक्सिजन प्रेझेंट असतो तो मेटलवरती अटॅक करतो. त्यामुळे जे काही मेटलवरती पोरस टाईप फिल्म लेअर फॉर्म होतो. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा सेकंड चॅप्टर स्टार्ट केला होता. त्यामध्ये बघितलं आहे करोजन. करोजन मीन्स करोजन इज द डिटोरेशन ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ मेटल अँड अलॉय इन द प्रेझेन्स ऑफ इन्व्हायरमेंट बाय केमिकल ऑर इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. तर करोजन म्हणजे काय, मेटलचं डिस्ट्रक्शन ऑर डिटोरेशन होऊन त्याच्यावरती जो काही लेअर फॉर्म होतो त्या प्रोसेसला काय म्हणतात, करोजन. या डायग्राममध्ये बघा, जे काही इंडस्ट्रीज आहे त्यामध्ये मेटल यूज केले जातात त्याच्यावरती जो काही रेड कलरचा लेअर तयार झालेला आहे त्यालाच काय म्हटलं आहे, करोजन. त्यानंतर आपण काय बघितलं, करोजनचे क्लासिफिकेशन. करोजन आर क्लासिफाईड इंटू 2 मेन टाईप्स, ड्राय करोजन अँड वेट करोजन. ड्राय करोजन त्यामध्ये बघितलं आपण ऑक्सिडेशन करोजन. त्यामध्ये ऑक्सिडेशन करोजन रिॲक्शन कोठे घडून येते, ते रिॲक्शन विथ ऑक्सिजनची मेटल ऑक्सिजनची रिॲक्ट होऊन त्याच्यापासून काय होतं, ऑक्साईड्स फॉर्म होतो. त्या क्रियाला काय म्हणतात, ऑक्सिडेशन करोजन. त्यामध्ये रिॲक्शन बघितली आपण ऑक्सिडेशन करोजनची. नेक्स्ट बघितलं नेचर ऑफ ऑक्साईड्स फॉर्म. जे काही नेचर ऑफ ऑक्साईड्स फॉर्म आहे त्याच्यावरती रिॲक्शन बघितली. त्यानंतर टाईप्स ऑफ ऑक्साईड्स फिल्म. जे काही ऑक्साईड्स फिल्म आहे त्याचे मेन टाईप्स किती आहे, देअर आर 3 मेन टाईप्स, स्टेबल फिल्म, अनस्टेबल फिल्म, होलाटाईल फिल्म, असे 3 मेन टाईप्स बघितले आपण. त्यामध्ये स्टेबल फिल्म आर डिवायडेड इंटू 2 मेन टाईप्स, पोरस अँड नॉन पोरस. नेक्स्ट बघितलं आपण स्टेबल, अनस्टेबल अँड होलाटाईल. हे जे काही ऑक्साईड्स फिल्मचे 3 मेन टाईप्स आहे त्याचं 1 बाय 1 स्टडी केला आहे आपण. स्टेबल लेअरमध्ये त्यामध्ये 2 मेन टाईप्स बघितले, पोरस अँड नॉन पोरस. नेक्स्ट बघितलं अनस्टेबल लेअर आणि त्यानंतर बघितलं होलाटाईल लेअर. होलाटाईल लेअरमध्ये बघितलं बघा आपण, जो काही मेटलवरती जो काही ऑक्साईड्स लेअर फॉर्म होतो आणि तो थोड्या वेळाने काय होतो, इव्हॅपरेट होतो. कशामध्ये, होलाटाईल लेअर प्रोसेसमध्ये.
तर सेकंड चॅप्टरमध्ये आपण आत्ता काय एवढे पॉईंट्स डिटेल स्टडी केले. करोजन, त्यानंतर टाईप्स ऑफ करोजन अँड ऑक्साईड्स फिल्म, त्या ऑक्साईड्स फिल्मचे स्टेबल, अनस्टेबल अँड व्होलाटाईल फिल्म असे 3 मेन टाईप्स स्टडी केले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा कोणता, पिलिंग बेडवर्थ रूल. जो काय पिलिंग बेडवर्थ रूल आहे तो आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.